नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामायिक शेतजमिनीची वाटणी करता येते का हे जाणून घेणार आहोत. तर शेतीच्या 7/12 उतार्यावर सामायिक क्षेत्र असा उल्लेख आहे. म्हणजे ही मालमत्ता वडिलोपार्जित असते का? ती सगळ्या वारसांना समान वाटली जाईल का? तर महसुली दस्तऐवजामध्ये 7/12 उतारा हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. शहरातील व्यक्ती असो की खेड्यातील, तो सुशिक्षित असो की अशिक्षित, 7/12 उतारा बहुतेक सगळ्यांनाच परिचित असतो. त्याबाबत अनेकांना माहिती असते, कारण या एकाच उतार्यावरून अनेक गोष्टी लक्षात येतात. जसे की ती जमीन किती आहे, कुठे आहे, त्याचे क्षेत्र किती आहे, त्याचे मालक कोण आहेत, त्या जमिनीची आजची स्थिती नेमकी काय आहे, याबाबतचा बऱ्यापैकी अंदाज ताज्या 7/12 उतार्यावरून आपल्याला काढता येतो. तर बऱ्याचदा 7/12 उतार्याच्या शेवटी सामायिक क्षेत्र असा उल्लेख केलेला असतो. अनेकांना असं वाटतं की 7/12 उतार्यावर सामायिक क्षेत्र असे लिहिलेले आहे, म्हणजेच ती जमीन, ती मालमत्ता वडिलोपार्जित आहे. पण ती मालमत्ता वडिलोपार्जित असेलच असं नाही. मग सामायिक क्षेत्र म्हणजे काय? तर ज्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर असा उल्लेख केलेला असेल, त्या जमिनीचे सहहिस्सेदार किंवा भोगवटधारकामध्ये त्या जमिनीचं सरस-निरस वाटप अद्याप झालेलं नाही, प्रत्येकाचा हक्क, हिस्सा निश्चित करण्यात आलेला नाही, असा त्याचा अर्थ. उदाहरणार्थ, काही जणांनी एकत्रितपणे एखादी जमीन विकत घेतली, पण खरेदी खतात प्रत्येकाचा हिस्सा नमूद केलेला नसेल, तर बऱ्याचदा त्या 7/12 उतार्यावर सामायिक क्षेत्र असा उल्लेख केलेला असतो. ती जमीन वडिलोपार्जित असेलच असं नाही, ती स्वकष्टार्जित असू शकते, त्यामुळे ती वारसामध्ये समान वाटली जाईलच असं नाही. तर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.